हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? तर गुरुवारी आहे ना मी हळदीचं लेपन केलं होतं उंबरठ्याला. तर म्हटलं की निघतंय का डाग बघावं, कारण कसं आहे जेव्हा आपलं स्वतःचं घर असतं तेव्हा वेगळं असतं, पण आपण जेव्हा रेंटेड राहत असतो ना तेव्हा आपल्याला चेक करायला लागतं, कारण हळदीचे जे डाग आहेत ना ते कधीतरी निघत नाहीत. आणि पुढे आहे ना मी थोडंसं तुम्हाला चौकोन दिसत असेल तिथे पण मी असं चौकोनी हळदीचं करून घेतलं होतं आणि त्याच्यावरती दिवा ठेवला होता. तर तो देखील काढून बघत होते, कारण तो ऑलरेडी स्पृहानी आहे ना ते असं काढलं होतं. तर म्हटलं आता गुरुवारी जर परत बनवता आलं तर बनवेन, पण आत्ता तर हे काढून चेक करायचं होतं की डाग निघत आहेत की नाही. तर डाग व्यवस्थित निघाले. तर आता मी इथे रांगोळी काढून घेते आणि रांगोळी आहे ना ती पांढऱ्या रांगोळीवरती वगैरे खूप छान दिसते, आपण नंतर कोणताही कलर वापरला तर इथे मी आहे ना पहिले थोडंसं पांढरी रांगोळी काढून घेतली खाली. आणि गुलाब खूप छान आलं होतं, तर ते गुलाबाच्या पाकळ्या देखील मी इथे उंबऱ्यावरती टाकते. तर नेहमी अशी समोर रांगोळी जरी नाही काढता आली ना तर अशी आपण लाईनमध्ये खूप सिंपल अशी रांगोळी जरी काढली ना तरी आपला उंबरठा खूप छान दिसतो. तर इथे व्हाईट रांगोळीवरती आहे ना मी कॉम्बिनेशन अशा पद्धतीचं केलं आहे, खूप छान दिसत होतं. तर या शेपचे जे साचे आहेत ना ते माझ्याकडे भरपूर आहेत, म्हणजे सगळे मी याच पद्धतीचे साचे घेतलेले आहेत. गोल माझ्याकडे खूप कमी आहेत, कारण कसं आहे इझिली आपल्याला उंबरठ्याच्या समोर अशी रांगोळी काढता येते. तर इथे तुम्ही बघा की फक्त 2 कलर आणि डार्क कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये एवढं सुंदर दिसत होती रांगोळी. तर आता थंडीमध्ये आहेत ना फुलं खूप छान उमलतात, त्याच्यामुळे मी गुलाबाचं एक झाड घेऊन आलेली आहे. आणि इथे आहेत ना अशी फुलांची जी झाडं आहेत ना ती स्वस्त आहेत. बाकीची जी झाडं आहेत ना म्हणजे आपले मनी प्लांट वगैरे ते खूप महाग आहेत. म्हणजे माझ्याकडे जे झिझी प्लांट आहे ना ते देखील मी खूप कॉस्टली घेतलेलं आहे. तर मग मला असं वाटतं की आत्ता हिवाळ्यामध्ये छान फुलं उमलतात, म्हणून म्हटलं की एक गुलाबाचं झाड घेऊन यावं. तर इतके सुंदर गुलाब येतात ना त्याला, म्हणजे रोज एक तरी गुलाब आहे. तर आज खूप दिवसांनी तुमच्यासोबत सकाळचा व्लॉग घेऊन आलेली आहे. तर इथे सोफ्याचे जे कवर्स आहेत ना ते मला रोज झटकायला लागतात, कारण स्पृहा आहे ना त्याच्यावरती थोडंफार तरी सांडते. त्याच्यामुळे मला हॉलमध्ये रोज डस्टिंग करायला लागतं. आणि मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा हे रोज करायलाच लागतं. तर हे जे माझे सोफ्याचे जे कवर आहेत ना ते दोन्ही साईडून यूज करू शकतो. तर वरून जर असे यूज केले ना तर मी गेस्ट वगैरे येणार असतील ना तेव्हा मग हा वरचा पोर्शन यूज करते, नाहीतर जो राखाडी पोर्शन आहे ना तोच वरती ठेवते. तर हे बघा हा जो कलर आहे ना तो खूप छान दिसतो, सोफ्याला एकदम परफेक्ट मॅचिंग आहे. तर हा जो सोफा आहे तो बेजमध्ये आहे ना त्याच्यामुळे मी याच्यावरती आहे ना थोड्या डार्क कलरमध्ये पिलोज ठेवते, ज्याच्याने लुक खूप छान येतो. तर माझं हे आवरून झाल्यानंतर आहे ना मी वरच्यावर झाडू मारून घेते, म्हणजे जी हेल्पर आहे ना ती कधीतरी लेट होणार असते ना तेव्हा मग मी तिची वाट बघत बसत नाही, कारण माझी मग देवपूजा राहते. तर माझी देवपूजा झालेली आहे. मी आज काही जास्त शूट केलेलं नाही आहे, तुम्हाला फक्त दाखवते की जी फुलं खूप राहिली होती ती फुलं मी रोज म्हणजे थोडे थोडे देवाला वाहत होते, कारण गुरुवारी जी फुलं आणली होती ना ती फ्रीजमध्ये ठेवल्यावरती खूप छान राहतात. तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलीत ना तर खूप व्यवस्थित राहतात. आणि देवांचं जे पाणी आहे ना ते इथे झाडांना टाकते आणि तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. इतकं छान वाटत होतं आणि थंड वातावरणामध्ये खरंच म्हणजे बाहेर गॅलरीमध्ये बसायला खूप छान वाटतं. कधीही बसा, म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी छान वाटतं. तर आता मी चहा करते त्याआधी दूध तापवून घेते, म्हणजे दोन्ही कामं एकत्र होतात. आणि आजकाल मी दूध आहे ना असं गाळून घेते आहे, म्हणजे तापवायच्या आधीच दूध आहे ना गाळून घेते, म्हणजे काही कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल. आणि म्हणजे चांगली सवय आहे ही, तर ही सवय कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करेन. जनरली मी दूध ॲट अ टाईम भरपूर तापवून ठेवत नाही, अर्धा लिटर वगैरेच दूध तापवून ठेवते.
तर रोजच्या चहामध्ये मी आलं तर टाकतेच, पण थंडीमध्ये आल्याची चहा इतकी छान लागते, म्हणजे घशाला पण एकदम गरम असं बरं वाटतं. आणि त्यात मी आता थंडीमध्ये थोडंसं जास्त आलं टाकते. आणि संदीप आहेत ना, गुळाची चहा घेतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप देखील घेतात, म्हणजे डायजेशनसाठी तूप तर चांगलं असतंच आणि सकाळी जर घेतलं तर अजून चांगलं. तर ते गुळाची चहा घेतात आणि मी आपलं साखरेची जशी मला आवडते तशीच घेते. कारण दिवसभरात आम्ही खूप जास्त गोड काही खात नाही, त्याच्यामुळे मग सकाळी आणि संध्याकाळी एक म्हणजे जी 2 टायमाची जी चहा आहे ना, ती मग मी प्रॉपर साखर टाकूनच घेते. ॲक्च्युली साखर चांगलं नाही आहे, मला देखील माझी सवय चेंज करायला लागेल. पण मला साखरेची चहा आवडते, त्याच्यामुळे मग मी नाही चेंज करत. मग नंतर चहा झाल्यानंतर स्पृहा उठल्यावरती आहे ना, बेड झटकून घेते. कारण मुलं आहेत ना, रात्री झोपायच्या आधी बेडवरती नाचतात, त्याच्यामुळे जरासं असं खराब वाटतं. त्याच्यामुळे मी रोजच्या रोज बेड झटकते, सोफा झटकते, म्हणजे जे काही असं इझी आहे आपल्याला झटकायचं, डायनिंग टेबल वगैरे तर माझा डेली पुसला जातो, म्हणजे क्लीन होऊन जातो. तर सोबतच मी बेड आणि माझा जो सोफा आहे ना, तो देखील क्लीन करून घेते. तर आज आहे ना, मी तुमच्यासोबत एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. तर आज मी बनवणार आहे व्हेज मंचुरियन. तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी, कारण भरपूर जणांचे आहेत ना, मंचुरियन जे आहेत ना, ते फुटतात, चांगले होत नाहीत किंवा कच्चे राहतात किंवा मग जास्त काळे पडतात. तर तसं काहीच न होता एकदम रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि नक्कीच तुमचे मंचुरियन जे आहेत ना, ते एकदम जसे हॉटेलमध्ये भेटतात तसे होतील. तर इथे आहे ना, मी पूर्ण एक गड्डी घेतलेली आहे, कारण थोडंसं जर ठेवलं ना तर तो कोबी माझा वाया जातो, कारण जनरली मी कोबीची भाजी बनवत नाही. तर कोबी आहे ना, आता मी व्यवस्थित किसून घेते आणि खूप वेळ जातो, त्याच्यामुळे मी खाली बसून इथे किसून घेते, कारण मग कचरा देखील बाहेर होतो आणि पटकन तो तिथल्या तिथे झाडू मारलं जातं, म्हणून मग मी इथे बसूनच किसून घेतला. तर काही टिप्स आहेत परफेक्ट होण्यासाठी मंचुरियन, म्हणजे तेल देखील जास्त जायला नको आणि आपले मंचुरियन देखील खूप छान होण्यासाठी काही टिप्स आहेत, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि कोबीला ना खूप असा वेगळा वास असतो, जो काही लोकांना नाही आवडत, त्यांच्यासाठी तर आजची रेसिपी नक्की छान आहे. म्हणजे जर तुम्ही कोबीची भाजी देखील बनवत असाल ना, तरी देखील तुम्ही ही मेथड जी आहे ना, ती फॉलो करू शकता. तर इथं किसून झाल्यानंतर आहे ना, मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कोबीमध्ये आणि हा 5 ते 10 मिनटं असाच ठेवून दिलेला आहे. ते का मी तुम्हाला सांगते. तोपर्यंत मी इथे 2 गाजर घेतलेले आहेत किसून आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे. जर तुम्हाला नसेल ॲड करायचं तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल, पण माझ्याकडे घरी होतं त्याच्यामुळे मग मी ते देखील घेतलेलं आहे. तर कोबीमध्ये जेव्हा आपण मीठ टाकून ठेवतो ना, तेव्हा त्या कोबीमधलं सगळं जे पाणी आहे ना, ते व्यवस्थित निघून जातं आणि आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी कोबीचं बिलकुल पण पाणी नको आहे. कारण मी आता हे किती पण पिळून घेतलं ना, तरी देखील कोबीला अजून थोडंफार तर पाणी सुटणारच आहे. तर तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला आपलं जे मंचुरियनचं जे पीठ आहे ना, ते भिजवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती पाणी होतं त्या कोबीमध्ये. तर ह्या पाण्यामुळे काय होतं ना, ते मैदा आणि कॉर्नफ्लॉवर जो आपण टाकतो ना, तो खूप जास्त प्रमाणात वापरला जातो आणि आपले जे मंचुरियन आहेत ना, पिठाळ होऊन जातात. तर ते नको व्हायला तर तुम्हाला ही मेथड नक्की फॉलो करायचे. तर याच्यामध्ये मी पहिले आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर आपले जे काही मसाले आहेत ना, ते सगळे मसाले तुम्ही ॲड करू शकता. आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर. तर जितकं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घ्याल तेवढाच तुम्हाला मैदा घ्यायचा आहे, तेव्हाच आपले जे मंचुरियन आहेत ना, ते व्यवस्थित होतात आणि आपल्याला खूप जास्त ॲड नाही करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी 2च चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2च चमचे मैदा घेतलेला आहे. कारण जर तुम्ही मैदा जास्त ॲड केलात ना, तर आपले जे मंचुरियन आहेत ना, ते तेल पण भरपूर घेतं आणि ते असे पिठाळ लागतात, म्हणजे मंचुरियनची टेस्ट येत नाही, कोबीची टेस्ट येत नाही त्याला. आता सगळं पीठ वगैरे मळून झाल्यानंतरच मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे, नाहीतर मग अजून त्याला पाणी सुटेल. तरी देखील जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा थोडंफार तरी पाणी सुटतंच, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज घेऊनच व्यवस्थित मीठ टाकायचं आहे. आणि मी थोडीशी मिरची इथे कट करून टाकली आहे. आता मी बॉल बनवून घेते आहे मंचुरियनचे आणि तुम्ही जर आहे ना साईज जर छोटी घेतलीत तरी पण चांगलं आहे. मोठी जरी साईज घेतलीत ना, तर तुम्हाला तळताना विचार करायचा की आपल्याला कशा पद्धतीने तळायचं आहे. तर माझे सगळे मंचुरियन बनवून झालेले आहेत. भरपूर वेळ लागला मला ते शेप बनवायला बॉल्स.
तर इथे मी सगळी तयारी दाखवते. ही तयारी केल्यानंतरच मी तळायला चालू केलं, नाहीतर मग काय होतं ना, आपण दुसरं काहीतरी करत बसलो ना की मग मंचुरियन चांगले होत नाहीत. त्याच्यामुळे मी सगळे मंचुरियन पहिले बनवून घेतले आणि त्यानंतरच तळायला चालू केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मंचुरियन टाकता तेलामध्ये, तेव्हा तुम्ही कमीच टाका, म्हणजे आपल्याला अंदाज येतो तेल किती गरम झालेलं आहे त्याचा. तर मी इथे ना पहिले थोडेसेच तळले आणि त्यानंतर जेव्हा मला व्यवस्थित अंदाज आला ना, तेव्हा मी एकदम भरपूर जास्त तळून घेतले. आणि तुम्ही गॅस आहे ना मीडियम आणि लो फ्लेमवरतीच ठेवा. हाय फ्लेमवरती बिलकुल पण मंचुरियन तळायचे नसतात, नाहीतर ते बाहेरून एकदम क्रिस्पी होतात आणि आतमध्ये कच्चे तसेच राहतात. त्याच्यामुळे नेहमी मंचुरियन वगैरे तळताना गॅस आपला मीडियम टू लो फ्लेमच ठेवायचा आहे. तर चायनीजचे जे काही पदार्थ मी बनवते ना, ते म्हणजे माझ्याकडून नेहमी परफेक्टच होतात, कारण ते मला खूप आवडतात आणि मी भरपूर वेळा ट्राय केलेलं आहे. त्यामुळे आजची जी रेसिपी आहे ना, ती तुम्ही नक्की या पद्धतीने फॉलो करा. तुमचे नक्की मंचुरियन चांगले होतील. आणि नूडल्स वगैरे तर मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करतेच. पास्ता आहे, मॅकरोनी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या माझ्याकडून म्हणजे जनरली चुकत नाहीत. तर तुम्ही ह्या मेथड जर फॉलो केला ना, तर तुमचे देखील चायनीजचे जे पदार्थ आहेत ना, ते खूप छान होतील. तर तुम्ही बघू शकता इतका छान कलर आला होता ना मंचुरियनचा. तर मी पहिले तुम्हाला दाखवले की अशा पद्धतीने, म्हणजे हे इतके क्रिस्पी झाले होते आणि कलर देखील एवढा परफेक्ट आला होता. तर हे पहिले जे मंचुरियन झाल्यानंतर आहे ना, मला तेलाचा व्यवस्थित अंदाज आला. त्यानंतर मी मंचुरियन तळतच माझ्या ज्या भाज्या आहेत, ज्या आपल्या ग्रेव्हीला लागणार आहेत, त्या कट करून घेतल्यात. तर इथे आहेत ना, मी सगळ्या भाज्या पहिले काढून घेतल्यात, कारण काय होतं मग नंतर विसरलं जातं, एखाद दुसरी गोष्ट राहिली ना की मग ती राहून जाते आणि आपल्या लक्षात येत नाही फोडणीत येताना. त्यामुळे मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे. लसूण मी कट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला बारीक अशी मिरची परत कट करून घ्यायची आहे. शिमला तुम्हाला जितका हवा आहे तितका शिमला टाकू शकता, पण जास्त पण चांगला नाही लागत. त्याच्यामुळे एवढ्या मंचुरियनला मी 1 शिमला घेतलेला आहे, जो मोठ्या साईजचा आहे, आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आणि कांद्याची पात तुम्हाला जितकी हवे तितकी तुम्ही खरंच टाकू शकता, कारण त्याच्याने टेस्ट खूप बदलून जाते. तर कांदा इथे मी उभा कट करून घेतलेला आहे आणि शिमला आहे ना आपल्याला चौकोनी ठेवायचा आहे. तर डीमार्टमधल्या या ज्या प्लेट्स आणि या वाट्या घेतल्या आहेत ना, ते मी तुम्हाला आधी देखील सांगितलं की ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, ह्या म्हणजे खरंच वेस्ट ऑफ मनी झाल्या. कारण याचं जे कोटिंग आहे ना, ते खरंच इतकं निघतं आहे, इतकं नाही पण म्हणजे कोटिंग थोडं जरी निघालं तरी ते चांगलं नाहीच आहे. आणि जनरली मी अशा गोष्टी नाही घेत. तुम्ही बघताय माझ्या किचनमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट जे गोष्टी आहेत, भांडी आहेत, ती माहिती आहेत. तर माझ्या किचनमध्ये बिलकुल पण प्लास्टिक नाही आहे. आणि तुम्हाला सगळं काचेचं आणि स्टीलचंच दिसेल किंवा लाकडाचं असेल. तर हे माहिती नाही, त्याच्यामुळे मी आहे ना त्या वापरतच नाही. अशा भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या वगैरे कधीतरी घेईन, पण जनरली त्या आता यूज होतच नाही आहेत. तर इथे मी कांद्याची पात देखील कट करून घेतलेली आहे. कांदा आणि शिमला आणि लसूण आणि आपली मिरची, तुम्ही आलं जरी ॲड केलं ना तरी छान लागतं. तर इथे बघा मंचुरियनचा इतका छान कलर येत होता ना, म्हणजे खूप मस्त. तर इथे मी माझं मीच कौतुक करून घेते, कारण टेस्ट मी केले होते आणि खूप छान लागत होते त्याच्यामुळे. तर असं जनरली आपण स्वतःचं कौतुक करत नाही, पण म्हटलं आता खूप छान दिसत होते आणि खरंच खूप छान झाले होते, म्हणून मी म्हणजे एवढं कौतुक करते आहे. तर माझे सगळे जे मंचुरियन आहेत ना, ते तळून झालेले आहेत. आता आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची. तर त्यासाठी ज्या काही भाज्या आहेत ना, त्या मी आता तुम्हाला दाखवल्या. त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी अजून एक गोष्ट लागणार आहे, ती मी आता तुम्हाला दाखवते. तर ग्रेव्हीसाठी आहे ना आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, की ज्याच्याने आहे ना आपली जी ग्रेव्ही आहे ना, ती सेम रेस्टॉरंट स्टाईलसारखी होईल.
तर सगळ्या भाज्या थोड्याशा परतून झाल्या ना, तर मी थोडीशी साईडला जागा केली आणि तिथे थोडंसं तेल टाकून आहे ना, आपले जे सॉस आहेत ना ते देखील थोडेसे छान तेलामध्ये परतले पाहिजेत, म्हणून तिथे थोडंसं परतून मग नंतर सगळं मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये ना व्हिनेगर आणि आपलं जे सोय सॉस आहे ना ते देखील टाकू शकता, पण मी वापरत नाही, त्याच्यामुळे मी फक्त रेड चिली सॉस आणि आपला जो केचप आहे ना तो टाकलेला आहे. ते इथे ते बघा छान असे बुडबुडे आल्यानंतरच मी भाज्या आहेत ना त्या सॉससोबत मिक्स केल्यात आणि त्यानंतर एकदम घट्ट अशी ग्रेव्ही होण्यासाठी आपलं जे कॉर्नफ्लॉवरचे जे पाणी आहे ना ते ॲड करते. तर तुम्ही थोडं जास्त देखील वापरलं तरी देखील चालेल. तर कलर तुम्हाला दिसतच असेल, सेम आपले हॉटेलमध्ये भेटतात तशा मंचुरियनचा कलर आलेला आहे. ग्रेव्ही जर स्लरी थोडी जास्त टाकली तर अजून ग्रेव्ही होईल. तर कांद्याची पात आहे ना आपल्याला कच्चीच ठेवायची, त्याच्यानेच त्याची टेस्ट खूप छान लागते. अशा पद्धतीने सुंदर असे मस्त मंचुरियन आमचे रेडी झालेले आहेत. ह्याला वेळ खूप लागतो, पण टेस्टला खरंच खूप छान होतात. आणि थोडासा आपला इंडियन टच देण्यासाठी मी याच्यामध्ये तुम्ही बघितलं का, मी फोडणीमध्ये देखील कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि वरून मी कोथिंबीर पण ॲड करते, कारण मला प्रत्येक गोष्टीमध्ये ना कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची सवय झालेली आहे. पण याच्याने देखील टेस्ट खूप छान लागते. तर आरुष स्कूलमधून आल्यानंतर आहे ना त्याच्यासोबतच एकाच प्लेटमध्ये घेऊन मस्त असे मंचुरियन एन्जॉय केले. तर सकाळी जेव्हा पण टेबल आवरलेला असतो, काही पण आवरलेलं असतं ना, तर ते दुपारनंतर परत त्याच्यावरती पसारा यायला चालू होतो. तर हे बघा आरुषचा टिफिन, त्याचं आय कार्ड सगळं त्याचं जागेवरती ठेवून आहे ना परत टेबल एकदा साफ केला जातो, म्हणजे दुपारी आणि रात्री तर परत एकदा होतोच. पण मला आहे ना हे जे माझं टेबलवरचं जे प्लास्टिकचं कवर आहे ना ते खरंच इतकं यूजफुल आहे. म्हणजे कपड्याने व्यवस्थित पुसून घेता येतं आणि थोडंसं जाड आहे, त्याच्यामुळे ते जागेवरचं देखील बिलकुल हलत नाही आणि माझं जे पांढरं डायनिंगचं कवर आहे ना ते देखील व्यवस्थित राहतं. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.